मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे सध्या करोडीला हिंदकेसरी लखनच्या गोठ्यावरती आहे. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या, बऱ्याच लोकांची मागणी होती की बा लखन कुठं आहे. बऱ्याच दिवसापासून ना 3 फेऱ्याच्या मैदानात दिसला, ना सेकंदाच्या पाटावरती दिसला. त्याच्यामुळं अपेक्षा आहे बऱ्याच जणांना की लखन कधी मैदानात दिसतो. आणि तोच आढावा घेण्यासाठी आपण सध्या गोठ्यावरती आलो. लखनसोबत इकडं छोटा लखन असेल किंवा नवीन खरेदी मायकल असेल, त्यानंतर अजून एक खरेदी हा घोडा. ते नवीन पाहुणे दाखल झालेले आहे. आवी शेट आपल्यासोबत विचारू. नमस्कार. नमस्कार. काय किती दिवस झाले आरामावरती लखन? बैल तसं आरामावर नाही. बैल 3 फेऱ्यात 1 तारखेपासून 3 फेऱ्यात थोडंसं कमी झालो. बरं. आणि सेकंद 2 म्हणजे 5-6 मैदान केले सेकंदचे. बरोबर. एका ठिकाणी 2 नंबर केला, 2-3 ठिकाणी 1-1 नंबर केला सेकंदला. आता किती दिवस झाले? आता बैल मला वाटते 8 दिवस झाले. बरं. काल फेरा काढला बैलाला. हां हां. तसं गॅप नाही एवढा. फेरा कोणात होता काल? फेरा चिमण्यावर. बरं. कशी पळाली गाडी मग? चांगली गाडी पळाली. म्हणजे आगामी मैदानाचं नियोजन आहे, ती गाडी बघूया पळताना आता दिसू शकते. बघूया आता काय होते. याच्या अगोदर किती वेळेस पळाली गाडी चिमणी आणि लखन? पहिल्यांदा फेरा पळाला ते. फेराच पहिल्यांदा हो. होता, गाडी पळालीच नाही याच्या अगोदर. गाडी नाही पळाली. आणि काय वाटतं, ती गाडी जर पळाली तर कशी गती लागेल चांगली गती राहील गाडीला बी काय मैदानामध्ये? कारण मैदानाचा आणि फेऱ्याचा फरक पडतो. हा तेवढे फेऱ्याला 2 वेळे आपला बैल लागेस तर कमी पळल, मैदानात 2 वेळे शिल्लकच पळतो. बरं. आता मध्यंतरी निवडणुकीच्या रणधुमाळ्या होत्या आणि स्वतः मालक सर्जेराव भाऊ असतील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्याच्यामुळं बैलावरती दुर्लक्ष होतं का? नाही दुर्लक्ष नव्हतं. कारण की इथं बी वेळ द्यायला लागत होता ना. हां हां. याला आपला प्रचार करायला थोडासा वेळ दिला होता. बरं. काही सगळेच माणसं झुकले होते प्रचारात. सगळेजण होतो आम्ही, मी पण होतो, भाऊ पण, सगळे होते. किती मतांनी निवडून आले भाऊ? भाऊ आले तर 3,500 मतांनी. बरं. म्हणजे पडणारच नाही असं शक्यत होतं तुम्हाला? त्या ठिकाणी पराभव होणारच नव्हता? पराभव म्हणजे त्यांची गॅरंटीच होती इथं. बिनविरोध झाले असते तर बरं झाले. बिनविरोधच झाले असते. आता पण काय गोष्टी असतात ना, बरं. थोडंफार लढायला बी शिकावं लागते. काय सांगाल, कसं आता ह्या महिन्यात 1.5 महिन्यात आपणही मुलाखत घेतली नव्हती, त्यानंतर ही खरेदी झाली, मायकलची खरेदी झाली. इकडं हा घोडा आहे, घोड्यासोबत हे एक वासरू इकडं दिसतंय. 1 महिना म्हणजे आता काय झालं, 1 तारीख पडली आणि डोक्यातच होतं की थोडे दिवस इकडे थांबायचंच. कारण की आपलं निवडणूक होती ना, त्याच्यामुळे बी बैल घरी आणायचं. भाऊ परत बोलतेत ना, त्याच्यामुळं पहिलीच बैल घरी आणला होता. बरं. आणि मग काही दिवस मी सेकंदाला पळालो, 2-4 मैदान सेकंदचे केले तर. आणि आता 3 फेऱ्यात लवकरच येईन बैल. खरेदीचं काय नेमकं, खरेदी करण्याचं कारण? अचानक खरेदी करण्याचं कारण म्हणजे छोटासा बच्चा दिसला आणि गती पण चांगली दिसली त्याला, आणि दोन्ही साईड पळते. मायकलकडे जाऊ. कारण एक टॉपची खरेदी झाली होती, त्या दरम्यान निवडणुकीचा काळ होता, त्याच्यामुळं मी पण मुलाखत घेतली नाही. पण टॉपची खरेदी आणि टॉपच्या दावणीला झाली होती. तसा वासरू आहे ना, लय बच्चा आहे. आणि आत्ताशी मला वाटते 12 महिन्याचाच आहे. कोण 12 महिन्याचा? हो. कारण की त्याचं अजून म्हणजे हेच नाही, पळायचं वय पण नाही, पण त्याच्या मानाने त्यांनी बरेचसे 1 नंबर केले. ज्या पद्धतीनं रोज 1 दिवस आड तुम्ही बॅनर टाकता की इथे 1 नंबर तिथे 1 नंबर, म्हणजे सेकंदात किती नंबर झाले साधारण? आता घेतले तेव्हापासून मला वाटते 7-8 नंबर झाले तर 1 नंबरचे, आणि बाकीचे 2 नंबर झाले. सलग पळवत आहे? हो सलग रोज पळते, तसं काय नाही. आज बी जायचं होतं पण काही कारणामुळे म्हणजे त्या मोठ्या बैलामुळे जाता येत नाही जास्ती करून मैदानला, म्हणून 3 फेऱ्याचं बी थोडंसं टाळलं या वासरामुळे आपण. कुठली खरेदी झाली नेमकं? हे जाफराबादची. आणि कुठल्या खेळात पळताना बघितलं होतं भाऊनी? याला आम्ही 1 महिन्यापासून बघत होतो. हां. आणि 1 महिना म्हणजे असं लय छोटा बच्चा होता, आणि कुठल्या बी मोठ्या बैलात चांगलं पळायचं. कुठला बी मोठा बैल घातला ना, त्याच्यात सुद्धा चांगलंच पळायचं. लक्ष ठेवून होते? लक्ष ठेवून होतं. आणि लक्ष ठेवून म्हणजे आमचं म्हणजे जोडीदार विकास बौरे, म्हणजे आपला पहिले बैलासोबत असायचा देव, गाडी वगैरे त्याची, आणि तो पण असायचा. तर त्यांनी आम्हाला बरेच वेळा सांगितलं की म्हणजे भाऊ एवढा वासरू घ्या तुम्ही. बरं. आणि त्यांनीच घेऊन दिलेला. भाऊला कुठंतरी, मनोहर भाऊला कुठंतरी कमतरता भरून काढायची होती का? कारण की ओम्या गेला, म्हणजे ओम्याच्या जागी त्यासाठीच घेतलाय भाऊनी. ओम्याची जागा भरून काढण्यासाठी मायकलची खरेदी. आणि घेतलं तसं त्यांनी 1 नंबर केले तर.
नाराज नाही केला. नाही आता आज नाही. आपण आणि बघतोय. असं बी नाही की बऱ्याच मैदानात जिथं लखन होता लखनचे सुद्धा सेकंद केले त्यांनी. बरं, हो म्हणजे लखनचे second लखनच्या दिवशी तोडले. 77 होता, हा 74 होता. लखनचे सेकंद तोडले. हो बरं, म्हणजे लखनची जागा कुठेतरी चालवण्याचे चान्सेस. पण मग तसं जर बघितलं तर छोटा लखन पण ते काम करतो. ते करतो, पण आपण सेकंदला त्याला पळवलाच नाही, घेतलं तसा. सेकंदला नाही पळवला. म्हणजे घेतला तसा पळवलाच नाही त्याला, म्हणजे सेकंदला त्याला डायरेक्ट आपण 3 फेऱ्यातच पळवला. म्हणजे आता एक नंदी सेकंदाला आणि एक नंदी 3 फेऱ्याच्या मैदानाला, म्हणजे दोन्ही तयार करायची आणि मग नंतर कुठेतरी मोठ्या लखनला. नाही आता लवकरच आपली घरची गाडी पळवायची आपल्याला. छोटा लखन मोठा लखन. कारण की आपली घरची गाडी बी तशी चांगली पळते. आणि असं नाही का म्हणजे आत्ता बैल हा 2 नंबरमध्येच पळतो, पण गोष्टी काही असते तर घरची गाडी आणायला माणसं सगळे लागते ना, त्याच्यामुळं आपण थोडंसं टाळायचो. पण आता इथून पुढं ठरवलंय मैदानात मार खाल्ला तरी चालते, पण आता घरची गाडी पळवायची. कोण याचे जुने मालक बरं? इनुस भाई म्हणून आहे बरं जाफराबादचे. बरं, कुठल्या जातीत मोडता? मैसुरीमध्ये? हा धनगरी याच्यात मोडतो. धनगरीमध्ये मोडता. काय नेमकं वैशिष्ट्य? कारण की आता 8 मैदान 1 नंबरचा मानकरी, 2 मैदान 2 नंबरचा मानकरी. वैशिष्ट्य काय वासरामध्ये नेमकं? वासरामध्ये वैशिष्ट्य म्हणजे वासरू गरमाट बी तेवढं आहे आणि स्पीड बी तेवढं आहे त्याला. बरं, नेमकं पळायच्या बाबतीत कसं बघता? आता लखनमध्ये तुम्हाला तो अभ्यास येऊन गेलेला आहे, त्याच्या म्हणजे ते पायाची चाल पळ असेल. दिसत नाही त्याचा, पण खाली पायले चालते त्याची स्पीड जर बघितली, मी तुम्हाला त्याची शूटिंग टाकीन, त्याची स्पीड बघितली तर त्याला असं वाटतं का लय छोटा बच्चा आहे काय करेल, पण मोठ्या बैलाचे सेकंद केलेत बऱ्याच ठिकाणी. 12 महिन्याचं वासरू आहे म्हणता तुम्ही, आणि ज्या 12 महिन्याचा म्हणजे अजून तो मी म्हणतो 1 वर्ष दात नाही लावत. 1 वर्ष जात लावत. नाही लावत दात. आता काल परवाच पळून आलाय आणि आज त्याला पवनी पण टाकली. बरं, तिथं 2 नंबर केलाय. म्हणजे थोडासा ते आता एक आमचे रायफल म्हणून बैल होता त्याच्यावर पळालो आणि त्याला आत्ताच म्हणजे त्या दिवशी देवाज्ञा झाली त्या बैलाला. बरं. आपला त्याच्यावर थोडासा आजारी होता, त्यामुळे समजा एका मिलीने आमचा 1 नंबर गेलाय. या नाही तर त्या दिवशीच कुठे आणली असती 79 आणि ती गाडी किती वेळेस पळाली रायफल आणि हा जेव्हा पळाली तेव्हा 1 नंबर केला त्यांनी. बरं, किती रुपयाची खरेदी झाली मायकलची? मायकलची 6.5 लाख रुपयाला. 6.5 लाखाची खरेदी झाली आणि अचानक धप्पा दिला. तुम्ही कोणालाच आयडिया नव्हती की म्हणजे लखनच्या घेतला दावणीला तसाच 1 नंबर केला त्यांनी. लखनच्या दावणीला एखादी खरेदी होईल अशी अपेक्षा नव्हती, कारण ज्या म्हणजे पद्धतीने आता घ्यायचं कारण म्हणजे घ्यायचीच नव्हती, खरेदीच करायची नव्हती. पण आता भाऊला सारखं ध्यान यायचं ओम्याचं, त्यामुळं हा म्हणजे इथं एक म्हणजे जागा रिकामी दिसायची, बरं त्यामुळं खरेदी केली, जागा भरून काढली. बरं, अजून नवीन खरेदी घोडा? घोडा पण आता मागच घेतलाय. म्हणजे ते बारके वासर आहेत ना मध्ये आपले, त्यांना शिकवायसाठी घोडा घेतला होता. घोडा याच्या अगोदर नव्हता ना? नाही नाही. बरं, मग आणि आता घोडा त्याच्यातच आपलं मग घोड्याबरोबर आता फेरं बी चालू केले तर दुसऱ्या वासराचे बी. फक्त मोठा बैल सोडून आपण मोठा बैल कधी हाणतच नाही घोड्यामध्ये. घोड्यामध्ये वाटतं का फेरे कुठेतरी चांगल्या प्रकारे निघता? नाही फक्त एवढं आहे का शिस्ती लावू दे आणि बाहेर बिर जाऊ देत नाही, काय नाही घोडा पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठे बैल काय आपण फेऱ्याला टाकीत नाही त्या घोड्यामध्ये. बरं, कारण की घोडा म्हणजे कसं असते, घोड्यात त्याला पळवलंच नाही कधी मोठ्या बैलाला. आता लखनचा आतापर्यंत फेराच नाही घेतलेला का? नाही घोड्यात कधीच नाही घेतला त्याचा. आपण घोड्यामध्ये म्हणजे पळवितच नाही, कारण की घोड्याची गती खालच्या उडीला आणि बैलाच्या खालच्या उडीला जुळतच नाही आपल्या. जुळत नाही. कारण की आता कोणी बी म्हणलं तर लखन हा स्पीडचा बैल म्हणजे खालच्या उडीला येऊ देत नाही घोड्याला बी. आता घोड्याला 4 उड्या खालच्या कमीच असते. बरोबर. मग त्याच्यामुळे ते किती बी धरलं आणि काय बी केलं तर बैल बाहेर घालवतोच घोड्याला. ते साहजिक आहे ना, ज्याचा त्याचा प्रकार ज्याचा त्याला वेगळा दिलेला आहे. माणूस जर बैलाच्या गतीत आणि घोड्याच्या गतीत जर पळायला गेला तर ते शक्य फरक आहे की. तशी घोड्याची गती वेगळी आणि बैलाची गती वेगळी, त्याच्यामुळं साहजिक काही बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे का बाबा घोड्यात बैल पळाल्याच्या नंतर बैलांना स्पीड लागत आहे. तसं काही नसते, ज्याच्या अंगचा पळ असला तेवढी स्पीड लागते. तुम्ही कशात बी पळवा, घोड्यात पळवा का कशात बी पळवा. खिलाईमध्ये फरक नाही पडत का? खिलाईमध्ये खिलाई बी असते ना, ज्याच्या याची खिलाईच्या ज्याच्या याच्या परिणाम असते. असं लोक बस म्हणते तर आमच्या बैलाला काही नाही, दूध बिध काही नसते कोणाच्या बैला. जे बघा ज्याच्या परिणाम तो खिलाई देत असते. आता आपल्याला म्हणजे मला जर कोणी जर किती जरी खायला घातलं, आता मस्त म्हणते तर की मटन खा, चिकन खा, काय असेल ते अंडी वेंडी, मला काय बी चारलं तर मी माझी तब्येत जेवढी आहे तेवढीच राहणार. आता माझ्या जे चपळाई पण आहे तेवढं मला राहणार. बरोबर, साहजिक आहे. मी तेच म्हटलं की प्रत्येकाचं अवयव म्हणजे हे असते. आज आपण समजा आपल्या बैलाला एवढं खाद्य देतो, आता आपल्या त्या बैलाच्या हिशोबाने ते बैल पळतो. आता त्याला जर पळायचं नसतं तर त्यांनी तेव्हाच पळालं नसतं. नक्कीच. घोडा कुठला खरेदी? घोडा इथून 10 किलोमीटरहून खरेदी पडली. घोड्यासोबत अजून
तो एक ते छोटा वासरू. वासरू आला एक हां घोड्यावरच घेतला आम्ही बाय वन गेट वन फ्री आलं का हा म्हणजे घोड्यावरच फिरी आलेला आहे घोड्यावर तेच म्हटलं ना बाय वन गेट वन आहे का याचं काय फेरे वगैरे घेतले का मग त्याचे फेरे बी झाले तर आणि त्याचे हे पण झाले नाही का आपलं पवनी बिवणी चालूच आहे तर आणि हा पांडू पांडू घोड्यामध्ये पाठवला होता बरं काल परवा चालाय देऊ मग या वासराचं काय आहे नेमकं म्हणजे ठेवणार तुम्ही का त्याला देऊन टाकणार नाही नाही बघू अजून टाईम आहे अजून बरं आता कधी काढणार लखनला लखन आता लवकरच येईन तिकडल्या मैदान पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात येईल हो. किती तारखेला तरी साधारणतः बैल आता मला वाटतं 1 तारखेला पळवायचा 1 तारखेला बरं पायरा वगैरे झालेला आहे पायरा आता भाऊलाच माहिती आहे आपण काय पायऱ्याचं बोलतच नाही काय छोट्या लखनचं काय अपडेट आहे त्याला पळवणार त्याला बी पळवणार 1 तारखेच्या मैदानात बरं लखन बरेच दिवस झाले तिकडे त्या मैदानात नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अपेक्षा असते नाही नाही आपल्या इलेक्शनचं बी काम होतं आणि त्या वासरामुळे आपल्याला जास्त करून तिकडे जाऊ वाटाना कारण की वासरू सेकंदा पळवायचं ना बरोबर. तो बच्चा आहे आणि हे त्याचे पण 1 नंबर चालू आहे त्याच्यामुळे मग थोडा ह्याचं नाव झालं तर त्याच्या मग थोडा राहायला लागेल ना नक्कीच म्हणून त्याच्यामुळे थोडा याला आराम दिलाय हे काय होतं लखनकडनं अपेक्षा बऱ्याच लोकांना राहते कारण की लखन दिसला म्हणजे आता काही तुरळक बैल आहे की जे बैल मैदानात आल्याच्या नंतर व्ह्युअरशिप पण लोकांना म्हणजे लाईव्हवाल्यांना मिळते आणि प्रेक्षक पण जमा होता त्या पद्धतीने लखनची कुठेतरी अपेक्षा असते लोकांनी की लखन पळायला पाहिजे लवकरच लखन तिकडे बी दिसणार फक्त आपण या वासरामुळे थोडंसं थांबलो होतो आता बघा मला आज उद्या पण मैदान आहे तिकडे जायला पण आता या बैलामुळे जाता येत नाही आता उद्या परवा तिकडे जायचं आहे ना 1 तारखेसाठी त्याच्यामुळे सरपंच आहे आपल्यासोबत सरपंच जरी असले एका मोठ्या गावाचे सरपंच आहे पण सगळं गोठ्यावरचं नियोजन तुम्ही बघता सरपंच सगळं नियोजन तुम्ही बघता प्रामुख्यानं काम तुमचं आहे इथं आवी काय मैदान असल्याच्या नंतर बाहेरच राहतो पण मूळ काम तुम्ही करताय गोठ्यावर काय कसं नियोजन बघता आता याचं बघायचं काम पडतं का तुम्हाला म्हणजे आता बैलाचं तर याचं लखनचं झालं ते आता छोटं बरंच झालं ते पोरं 2 जण आहे ते सांभाळून घेते 2 जण नाही मग आवीन ते नसल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे तो गोठा नाही आपलं तसं काही नाही बैला पोरं कडे गेले आले मग बाकीचे आता 5 जणांवर आहे आपल्या 5 वासरे आहे आपल्याकडे मग आता ते 2 एका मैदानाला 2 समजा गेलेत मग 3 तरी घरी राहते ना बरोबर आणि सगळ्यांनीच तिकडे पाहून बिनी चाललं त्याच्या पाठीमागं पौष्टिक आहार आहे आता ते गाई आहे आपल्याकडे एवढं मोठ्या त्याला दूध त्याचं ते भानगडी ते सगळं पाहावं लागतं ना मग सगळ्यांनी जर तिकडे गेले मग इकडे उन्हाळा होऊन जाईल आपलं म्हणजे लखनला लागणाऱ्या दुधाचं जे काम आहे ते तुम्ही करता हा बाकीचं तर हे चारा पाणी त्याला चारा लागणार आता माणसं इथं आपल्याला 4-5 जोड्या आहे कामाला त्याची मागे लागत पण आपण गेले तिकडे जर सगळे गेले आता गण तिकडे समजा आपण जा वाटतं पण मग गेल्यानंतर मग इकडं कामाचं सगळं वाटत एका मोठ्या गावाचे उपसरपंच आहे तुम्ही हो आणि चांगल्या पदावरती लोकप्रतिनिधी पण ह्या गोष्टीत वेळ मिळतो का सगळं कारण की राजकारणी माणूस कसा राहतो तो पूर्ण वेळ राजकारणाला देतो भाऊ वेळ कधीच कोणत्या गोष्टीत माणसं मिळत नसतो वेळ काढावा लागतो आता कसं गेलं हे 2 महिन्याचा काळ कारण भाऊ उभे होते पंचायत समितीला आणि चांगल्या लीडनं निवडून आले तर कशा पद्धतीने फेस केलं तुम्ही हे बघा आता एक हिशोबाने जर पाहायला गेलं तर भाऊला पण आता सगळ्या लक्ष्मीचीच पुण्य आहे लक्ष्मीची मी तेच म्हणणार होतो की तुमच्या दावणीला लक्ष्मीचं आता भाऊला समजा गोठ्यामधून जर पाहायला गेलं उत्पन्न तर काहीच नाहीये पण मिनिमम खर्च जरी झाला तरी 2 लाख रुपये ती खिशातून महिन्याला टाकते बर मग तुम्ही मला सांगा ती काहीतरी त्या लक्ष्मीतून वाटतं म्हणून आणि एक परंपरा आता तुमचं 1 लिटर सुद्धा दूध विक्री होत नाही 1 लिटर पण नाही दूध आता मधले आतले जर वासर गोरे जर बघितले तर हे सगळे त्या गाईलाच पिता गाईला म्हणजे ते आपण जरी नाही सोडलं तरी आपण जरी दूध काढत प्रयत्न केला ते येऊन सोडून देते वासर मोकळं सोडून देते म्हणजे भाऊ आले कधी तर सोडून ते सोडून देतं वासर डायरेक्ट ते म्हणते आपल्याला काय करायचं जातं दूध म्हणजे घरी सुद्धा मोजकच दूध नेलं जातं बाकीचं इथंच आई वासराला यायलाच सुरुवातीपासून सांगतो की दावणीला लक्ष्मी त्याच्यामुळं कुठेतरी आज बैलाला किती इनवलं लखनला किती इनवलं तरी लखन हा त्याच्या जोरावर पळतोच लखन कुठल्याच याच्यात कमी नाही चांगले मैदान जे टॉपचे मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला 1 नंबर 2 नंबरचा मानकरीच दिसतो ते तर आहेच ना कुठलंच मैदान असं फेल गेलं नाही त्याच्यावर ज्या दिवशी मैदान राहतं त्या दिवशी लाईव्ह बघता का तुम्ही इथंच बरं इथंच बसून लाईव्ह बरोबर चालतं धन्यवाद तुमचं आणि कारण वेळात वेळ काढून तुम्ही पण वेळ दिला बरं आता कधी 1 तारखेच्या मैदानात जाणार तुम्ही बैलीतून 28ला जाईल नेहमीच्या जागेवरच उतरणार नेहमीच्या जागेवर करंजी पुलला ना हां बरं
एक चांगलं नियोजन आयोजन करण्यात माहीर आहे आवी आणि चांगला कमबॅक, कारण कमबॅक नाही म्हणता येणार त्याला, तो पुन्हा त्या मैदानात तिकडे गेला पाहिजे. नाही नाही, आपलं बैल काय असं काय म्हणजे काय लय हे नाही. आणि बैल कमबॅक करायला आपण थोडा आजारी बिजारी होतो अजून, तसलं काय नाही. बैल पळायला फक्त आपण इलेक्शनमुळं आणि त्या छोट्या वासरामुळं आपण इकडं आलेलो. आणि ते वासरू आता मी गेल्याच्या नंतर ते वासरू घरीच राहतो. म्हणजे त्याला कोणी पळवायला पण येत नाही, कारण की माणसं नसल्यामुळं काय असं असते, आपण आपल्या परीनं पळवतो. हा प्रश्न आवर्जून विचारतो, ज्यावेळेस बैल म्हणजे मैदानात नसतो किंवा पळायचं नसतं त्यावेळेस खाण्यात काही बदल करता का तुम्ही? नाही नाही, जे खाण्यात रोटी रेग्युलर ज्याचं मी म्हणतो ऊन पावसाळा कसला बी असला, बैल पळो अगर या ना पळो, बैलाला असं बोजा आला काय आलं काय बी होऊ द्या, बैलाचं खाद्य कमी नाही करायचं. उलट बैलाला जास्ती बोजे आल्यावर जास्ती पिसायचा बैल. एका मैदानात पळायचं ना तर 2 मैदानात एका दिवशी पळायचं, सेकंदा हो किंवा तिकडं हो तरी चालते, पण बोजा बैलाचं खाद्य कमी नाही करणार. लखनला जे खाद्य चालू आहे तेच बाकीच्या बैलांना चालू हा तेच असं नसते काय बघा. लोक आज समजा आमचं ह्या बैलाला जेवढं जीव लावीन ना तेवढंच त्यांना बी जीव लावणार. आणि हे म्हणजे एक गोष्ट, हा बैल बी पळणारा बैल आहे, दोन्ही पण आमचे हे बैल असे कमी बिमी नाही काय नाही, फक्त आपण नियोजन हुकते आपलं. बरोबर. कारण की आता मी ह्या बैलाच्या मागे राहिलो का माझं नियोजन थोडंसं हुकते ह्या बैलांवर. आता माझ्या डोक्यात एकच ठरलेलं आहे की नियोजन करताना घरच्या गाडीच करायचं कुठं बी. म्हणजे चांगल्या मैदानात का होईना आपली घरची गाडी पळवायचं ठरवलं. म्हणजे काय 1-2 वेळा मार खाल्ला नाही 1-2 वेळा मार खाईल काय होणार दुसऱ्या याच्या पुढं, पण बैल आपला उजेडात राहते ना. आता बरेचसे असं म्हणतात की एका धावणीचे सगळेच पहिले पळणारे राहतात का, तसं नसते. ज्याला जीव लावला का ते पळणारच. आणि आपला माझा शब्द 100% खरा आहे की हा तिन्ही वासर मी पळून दाखवणार आहे 1 नंबर मध्येच. छोटा लखन पळतोच, त्याचा अंगचा पळ आहे, त्याला जेव्हा मैदानात काढलं तेव्हा त्यांनी गुलाल केलेला आहे. आता बरेचसे बैल गटाला मारतात, पण मग बैलाला ज्या पद्धतीने तो गट पास करतो, सेमीला एखाद्या वेळेस कमी जास्त होतं. 19-20 बघा सगळ्याची बैल होते 19-20, असं काय नाही. आता मस्त आपण म्हणतो आता एवढा मोठा लखन पळणार आहे, ह्यानी बी सेमीला 19-20 मध्ये असं थोडा आहे, मार खाणारच बैल. चढ उतार काय म्हणते ते चालूच असते. त्याच्यामुळे आपण आता काय जरा डोक्यात ठरवलंय आता. एक तर आपल्या बैलाला जरी पहिरा आलं कोणाचं चांगलं तरी आपण त्यांना सांगणार बाबा आपला असं आहे, नाही तर आमच्या एक मैदान आमच्या बैलात हा बैल पळून बघा, कमी पडला तर तुम्हाला मी हा बैल देणार 100%. पायऱ्याला अडचणी येतात का? म्हणजे मोठ्या बैलाला अडचण नाही आली कधी. तुम्हाला नाही अडचण येत, पण मग फोन भरपूर येत असतील. फोन बी भरपूर येते, पण काही बी लोकांचं चुकते बी बरं का. आपण मागताना आपण आता आपला बैल बी असं काही कमी पळणार नाही. मी असता का सांगतोय की हा मोठा बैल जे आहे लखन, मी कुणाला म्हणजे असं कोणाच्या नंदीला नाव नाही ठेवणार, पण कुणाच्या नंदीमध्ये असा बैल हातात धरावाच लागतो लखन, कुठल्याही नंदीत. तर आपण आपल्या घरच्या नंदीमध्ये हातात धरावं लागत नाही. फक्त आमचं नियोजन हुकते कुठं, आपले भाऊ म्हणते तर नाही घरची गाडी नाही पळवायची म्हणून हुकते. ज्या दिवशी भाऊ म्हणले ना घरची गाडी पळवायची, मार खाल्ला तर खाल्ला, त्यावेळेस तुम्हाला सांगतो गाडी चांगलीच पळणार. पायऱ्यासाठी ज्यावेळेस फोन येतो, आता भरपूर लोक प्रत्येकाच्या अपेक्षा राहतील लखनमध्ये बैल पळायला पाहिजे घरातला त्यांचं, मग त्यावेळेस कसं फेस करता? भाऊ असेल तू असेल? नाही मी कुणाचं बी जर फोन आलं ना तर आपण भाऊला सांगून द्यायचं, भाऊ त्यांचं ते ठरवते. कारण की त्यांचं ते बैलांचे मालक आहेत, आपण ज्याकडे कामाला आहे तर आपण असं एवढा निर्णय पुढचा घेत नाही की बाबा मी तुम्हाला बैल देतो आणि असं करणार. हा शब्द भाऊ तुम्हाला म्हणजे मी विचारत, म्हणजे मला जर वाटला हा बैल पळताय, समजा माझे आपल्याला ही गाडी पळते बाबा असं जर वाटलं तर आपण भाऊला फोर्स करू शकतो. आणि कुठलं जर समजा आपल्याला वाटलंच नाही, आपल्याला जर आपल्या वासराची जर गाडी त्याच्यात पळत असेल तर आपल्याला वाटते कारण पुढच्याला देण्यापडता आपली घरची गाडी आणायची. आता बरोबर आता झालं 1 वर्ष मी घरची गाडी आणायला, 1 वर्ष झालं घरची गाडी करतो, पण आता इथून पुढे मी घरची गाडी आणणारच. बऱ्याच गोष्टींची अपेक्षा आहे लोकांना, घरची गाडी असेल, लखन बाकासूरची गाडी असेल. नाही आता ठरवलंय मला कोणी बी बैल मागू द्या असं काय नाही. मला जरी फोन आला तरी मी म्हणणार माझ्या बैलाला पहिले छोट्या लखनला बैल द्या, तर मी पुढचे नियोजन करणार. नाही तुम्ही आपली घरची गाडी आणलेली लय सुख राहते, कोणाला म्हणण्यात नसते, कोणाला देण्यात नसते, काही नाही. घरचा ड्रायव्हर आहे, घरचे सोडणारे आहेत. आणि असं बी नाही मी दोन्ही बैल एकटा सोडू शकतो, असं बी आहे माझं. मी याला एक हात जरी आडवा राहिला तरी उभा राहणार हा बैल छोटा लखन. आता आगामी जे मैदान आलेले मानाचे मैदान, आता काय सोडणार आहे नेमकं? मागच्या मैदानात चप्पल आगामी नियोजन म्हणजे असं मी काही सोडणार बिनणार नाही. आता मी माझी जी इच्छा होती त्या बैलांनी माझी पूर्ण केली. मला ज्या दिवशी असं काय वाटलं, कोणी मला समजा नाव बी ठेवलं, कोणी जर असं काय म्हणलं तर त्या दिवशी बघू आपलं मला काय सोडायचं काय नाही ते. मग काय आपलं काय म्हणते तर ते सगळंच काय सोडतील आपण. आणि जेव्हा मी काय जे सोडीन त्यावेळेस मी सिद्ध केलेलंच आहे. म्हणजे आत्ताच नाही, मी 2005 पासून हे इतिहास आहे माझा. लोक म्हणतील कालचा आला आम्हाला सांगितलं काय सोडतो, तसलं काय नाही. हाईटने जरी कमी दिसला, वयाने जरी लहान वाटत असेल, पण अनुभव मोठा आहे
आणि बऱ्याच गाडा मालकांकडे काम केलेलं आहे, बऱ्याच बैलांची देखरेख केलेली आहे, त्यांना मैदानात उतरवलेलं आहे, गुलालच पात्र ठेवलेलं आहे, 1 नंबरचं मानकरी केलेलं आहे. मी 2005 पासून मी मला आठवते तसं 1 नंबरच्याच बैलात आहे मी. सगळ्या टोटल 1 नंबरच्या बैलात आहे. म्हणजे असं म्हणतच नाही की मी ह्या बैलावर 1 नंबर नाही केला म्हणून. हा फक्त मला 3 फेऱ्याचे मैदान माहीत नव्हते त्या भागात. आणि पहिलं माझं मैदान शिवजयंतीचं मैदान होतं वडकीचं 3 फेऱ्याचं. आणि मोठा देवा आणि तिकडला ते लेंगऱ्यांचा सुलतान सुलतान का काहीतरी होता ते त्यांच्याबरोबर आम्ही पळालो होतो. सुंदर होता त्यांचा. तर त्यांच्याबरोबर आम्ही वडकीमध्ये 1 नंबर केला होता आणि ते बी अंतराने. नाही, अनुभव मोठा आहे. मग काल जो फेरा घेतला चिमण्याचा आणि लखनचा, तर ज्या पद्धतीने गाडी पळाली, कशी गाडी पळाली, काय आठवतं? चांगली गाडी काय आठवतं, कुठली गाडी पळाली असेल? कारण ज्या तसं पद्धतीने बघा अशी म्हणजे एकमेकाच्या अंगावर नाही जर गाडी गेली ना तर गाडीला गॅस पण दिसतो आणि गाडीला गती पण दिसते एवढी. मी पण त्या फेऱ्याला होतो, त्याच्यामुळं ज्या पद्धतीने गाडी पळाली तसं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे गाडी मला माझ्या नजरेत चांगली पळाली. म्हणजे अशी काही गाडीला हे नाही की म्हणजे चांगल्यापैकी गती लागली आत्ताच्या पिरियडला. चालतं. शुभेच्छा असेल आगामी जे मैदान आहे त्या मैदानासाठी. कारण लखनचं छोटा लखन असेल किंवा हा छोटा पॅकेट बडा धमाका मायकल, एक मोठी खरेदी आणि चांगल्या दावणीला खरेदी झालेली आहे. आणि जशी खरेदी झाली तसं तो सतत 1 नंबरात आहे. त्याच्यामुळं अपेक्षा राहतील सगळी दावण ही मैदानात दिसावं आणि लोकांना बघू द्या एकदा. त्या वासरासाठीच आपण इकडे बैल बांधून ठेवलाय. बाकी काय नाही. आता बऱ्याचशा कमेंट आल्या. 3 फेऱ्याच्या मैदानात कधी उतरवणार? सध्या नाही उतरणार, ताकद नाही वासरा. छोटा बच्चा आहे अजून. छोटा बच्चा आहे. आता बऱ्याच कालच्या ह्याच्यावर कमेंट आल्या आता लेखांच्या व्हिडिओ बी टाकायला लागायला आता उन्हाळा लागला बैल कमी आलाय. बैल कमी नाही येत कुठं. आता 12 महिने असा पळणारा एकमेव बैल दिसतोय. एकही म्हणजे असं बांधेल लागला का लखन कमी झाला? हा असं म्हणजे कमेंटवर काल व्हिडिओ पडलाय ना इंस्टाला, तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की आता व्हिडिओ बी टाकायला लागायला लखन आता उन्हाळा लागलाय कमी पळणार. बरं, कमी पळणार असलं तर आम्ही बांधून नाही ठेवत. आम्ही सेकंदला बी पळालो. आणि मेन मुद्दा आपला एकच आहे की तो खोंड आपला पळतोय ना आता, त्याच्यामुळे आम्ही बैल घरी आणलाय. कारण की त्याचं नियोजन करायला दुसरं कोण नाही. बरोबर. आता इथून पुढं तो बैल आता 1 महिना बांधून जरी राहिला तरी चालते. आता 1 महिना फुल तिकडे बैल पळणार 3 फेऱ्यातच. नक्कीच. चालतं. धन्यवाद आणि शुभेच्छा असेल. धन्यवाद.